कशाच्या त्रासासाठी तुम्ही आले होते माझ्याकडे? सर्दी करता. काय त्रास होता सर्दीचा? सर्दीमध्ये नाकातून पाणी गळणे, शिंका येणे, डोळ्यातून पण पाणी येत होतं. किती वर्षांपासून होती तुम्हाला हे? जवळपास तरी 12-15 वर्ष जवळपास. आणि सर्दी झाली म्हणजे तुम्हाला काय करता येत नव्हतं? तुमच्या स्वभावावर काय फरक पडत होता त्याचा? मूळच काम नव्हतं करत ना. शिंका, नाकातून पाणी गळणे, त्याच्यामुळं कसं त्याच्यात पूर्ण रुमाल पण पूर्ण भिजून जात आहे पाण्यानं. बरोबर. मग या 12 वर्षांमध्ये तुम्ही काय काय औषधी घेतल्या? मग भरपूर घेतलं. ॲलोपॅथिक पण घेतलं, आयुर्वेदिक पण घेतलं आणि होमिओपॅथिक पण घेतलं होतं. होमिओपॅथी किती वर्ष घेतलं? जवळपास तरी 3 वर्ष तर घेतलं. बरोबर. नंतर तुम्ही माझ्याकडे कधी आले होते होमिओपॅथिक मेडिसिन घ्यायला? आता तरी 2 वर्ष झाली. बरं. ह्या 2 वर्षांमध्ये तुम्हाला काय आराम आहे? भरपूर आराम पडला तरी. बरं. मेडिसिन सुरू केल्यानंतर किती दिवसांमध्ये आराम पडला तुम्हाला? मेडिसिन सुरू केल्यानंतर जवळपास तरी 2 महिन्यानंतर आराम जाणवू लागतो. बरं. ह्या 2 होमिओपॅथिक मेडिसिन सुरू केल्यानंतर आपल्याकडची तुम्हाला ॲलोपॅथिक गोळ्या किती वेळा खायचं काम पडलं? फक्त 2दा घेतल्या. होमिओपॅथी म्हणजे चालू केल्यानंतर त्याच्यानंतर बिलकुल त्याच्यानंतर खाल्लीच नाही गोळी. बरं. मग मागच्या किती महिन्यांपासून तुम्ही ॲलोपॅथिक गोळी खाल्लेली नाही आहे? ॲलोपॅथिकची गोळी आता 2 वर्षापासून सर्दीसाठी घेतलीच नाही. बरं. आता काही तुम्हाला सर्दी, आता हा वातावरण गेला, हिवाळा गेला, पावसाळा गेला, तुमचा सर्दीचा त्रास कसा आहे यावर्षी? सर्दीचा त्रास कमी आहे. तर ते थोडं 15 दिवसातून वगैरे 8-10 दिवसातून 1 दिवस थोडा येतो. थोडा येतो. पण तुम्ही त्यासाठी मग काय करता? कंटिन्यू नाही येत, काहीच नाही करत. काही आपल्या आप कमी होऊन जाते. गोळी ऑटोमॅटिक दुसऱ्या दिवशी ओके होऊन जाते का. ठीक आहे. की तुम्हाला पर्सेंटेजमध्ये जर विचारलं तर कितीपासून आराम आहे तुम्हाला या त्रासाने? पर्सेंटेज तरी 75-80% आराम आहे. धन्यवाद.